देखिए, भिवंडी लोकसभा सीट के लिए आज यहाँ सब पत्रकार आए हुए हैं। मैं आप सभी लोगों का स्वागत करता हूँ। साथ ही आज के इस प्रेस कॉन्फ्रेंस में ग्रामीण के जिलाध्यक्ष, कल्याण के जिलाध्यक्ष, माजी खासदार साहब मनीष गनोरे जी, पालघर के जिलाध्यक्ष, सभी तालुका अध्यक्ष, इन सब का यहाँ पर स्वागत करता हूँ। और पार्टी की भूमिका आप सभी को मालूम है कि एक हफ्ता पहले यही प्रेस कॉन्फ्रेंस लेके हमने आपके सामने बिल्कुल साफ साफ बता दिया था कि भिवंडी लोकसभा जो बना है 2009 में डिलिमिटेशन के बाद, उससे पहले तकरीबन 7 या 8 मरतबा कांग्रेस का धानु लोकसभा में हमारा हल्का आता था। 7 या 8 मरतबा कांग्रेस के खासदार रहे और कभी भी जो पार्टी क्लेम कर रही है इस सीट के ऊपर, उनका कभी भी यहाँ पर कोई खासदार या कोई भी यहाँ पर उनका वो नहीं था। ये बहुत साफ साफ मैं पहले बता चुका हूँ। आज भी यही हमारा कहना है कि आज भी यहाँ पर जो है हमारी पोजीशन मजबूत है। भिवंडी में जब भी इलेक्शन हुआ है, भले लोकसभा की सीट हम हारे या जीते, लेकिन भिवंडी ने हमेशा इसको लीड दिया है। आप 2009 में टावरे साहब चुन के आए, भिवंडी ईस्ट और वेस्ट दोनों मिला के 47,000 की लीड यहाँ थी। 2014 में 2019 में लोकसभा सीट हार गए, लेकिन फिर भी भिवंडी शहर में ईस्ट और वेस्ट दोनों हल्के मिला के तकरीबन 40 से 50,000 के बीच में 60,000 की लीड यहाँ पर रही। बोलना यह है कि ये हमारी पारंपरिक सीट है और ये सीट किसी भी सूरत में हमारे लोग जो है, भिवंडी शहर की मैं बात करना चाहता हूँ, हमारे लोग पंजा निशानी को जानते हैं, बाकी दूसरी कोई निशानी को हम लोग जानते नहीं हैं। ये बहुत साफ साफ मैं कहना चाहता हूँ। और पंजा निशानी हम देख के हमारे लोग आज भी राहुल गांधी के भिवंडी यात्रा के बाद ये टेम्पो जो है बहुत ऊंचा चला गया और दूसरा कोई चीज़ लोग सुनने के लिए तैयार नहीं है। हम यही पार्टी के पास ये डिमांड रखे हैं, पहले भी रखे थे, उस दिन प्रेस कॉन्फ्रेंस में रखे। हमने जनवरी के महीने में एक ठराव लेकर पार्टी अध्यक्ष के पास भेज दिया था और उसकी कॉपी जो है हम हमारे सेक्टर के ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अपने क्या नाम है खड़गे जी को भी हमने वो ठराव की कॉपी भेज दी है। और हम फिर एक बार विनती करते हैं, क्योंकि मीडिया में सब बातें चल रही है, बार बार रोज़ खबर आती है, इसको सीट गई, उसको गई, इसको गई, तो ये सब का कहीं ना कहीं विराम होना चाहिए। और हमारी बहुत मजबूत उसके साथ हमारा डिमांड यह है कि ये सीट जो है पंजे निशानी पर कांग्रेस के पास रहना चाहिए। यही हमारा डिमांड है। अब तक के कैंडिडेट को अनाउंस करने में इतनी देर क्यों? एक मिनट देखिए, वो दूसरा पहले सगळे जिल्हाध्यक्षांची हे येत्या 20 मे रोजी या भिवंडी लोकसभा म्हणजे या कोकणमध्ये जेवढ्या लोकसभा आहेत त्या लोकसभेच्या निवडणुका 20 मे रोजी होणार आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही या भिवंडी शहर कार्यालयामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स आम्ही आयोजित केलेली आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे माजी खासदार सुरेश टावरे साहेब, शहराचे अध्यक्ष रशीद भाई, कल्याण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माझे मित्र सचिन पोटे, पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव माझे सहकारी मित्र मनीष गनोरे साहेब आणि उपस्थित भिवंडी शहरातील सर्व मान्यवर, सर्व नगरसेवक, महिला वर्ग, सर्व युवक कार्यकर्ते या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित आहेत। खरं तर मागच्या 3 दिवसापूर्वी भिवंडी शहरामध्ये शहर अध्यक्ष रशीद ताहिर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद झालेली होती। त्याच्यामध्ये त्यांनी जो ठराव मांडलेला होता की या भिवंडी लोकसभा ही पारंपरिक लोकसभा आहे। पारंपरिक बोलल्यानंतर जवळपास देश स्वतंत्र झाल्यापासून या भिवंडीमध्ये जवळपास 9 वेळा खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत।
डहाणू लोकसभा होती त्यावेळेला भिवंडीचा सर्वाधिक जे शिंगडा साहेबांना मतं मिळायची ती भिवंडी शहरातून मतं मिळायची आणि जवळपास शिंगडा साहेब याच्यामध्ये किमान 6 वेळा खासदार म्हणून ते निवडून आले. त्याच्यानंतर शंकरनम साहेब निवडून आले, लहानू शिडवाकोम निवडून आले. त्याच्यानंतर ज्या वेळेला या आपल्या ठाणे जिल्ह्याचं विभाजन झाला त्यावेळेला 2 लोकसभा त्याच्या 4 लोकसभा झाल्या. त्याच्यामध्ये 2009 मध्ये सर्वप्रथम खासदार आमचे काँग्रेसचे सुरेश टावरे हे त्यावेळेला निवडून आले आणि ही पारंपरिक जी जागा आहे ही काँग्रेस पार्टीची पारंपरिक जागा आहे आणि ही काँग्रेस पार्टीची जागा ही आम्हाला काँग्रेसलाच मिळाली पाहिजे. या माध्यमातून आमच्या या सर्व ठाणे जिल्ह्यातील सर्वच अध्यक्ष या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित आहेत. प्रसार माध्यमातून आपल्याला खूप काही पाहायला मिळत आहे. काही नेत्यांनी सांगितलं की एक संधी आम्हाला द्या, कारण ह्या जागेवर काँग्रेस 2 वेळा हरलेली आहे, तर आता पुढं चान्स आम्हाला द्या. तर ज्या वेळेला एक कोरोनाची लाट होती अशी एक लाट भारतीय जनता पार्टीची आली होती. नागरिकांना वेगवेगळे आमिष दाखवले, खोटे आमिष दाखवले. त्या आमिषला या भिवंडीतील जनता कुठेतरी भरकवून आणि ती खोटे आश्वासन जे दिले त्याला बली पडले आणि इथे 2 वेळा 2014 आणि 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार या ठिकाणी निवडून आले. पण जो कोणी नेता जर बोलत असेल की एक वेळा आम्हाला संधी द्या, तर त्या नेत्याला पण माझी विनंती आहे की ही तुम्ही संधी मागू नका. का तर ही आम्ही काँग्रेस पार्टी पारंपरिक जागा ही काँग्रेस पार्टीची आहे. तर आम्ही जर काँग्रेस जर इथे जर 2 वेळा जर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जर हरलो असेल 2014 आणि 2019, तर त्यावेळेला आपणही सुद्धा ठाणा 2 वेळा 14 आणि 2019 ठाणा लोकसभा सुद्धा तुम्ही हरलेले आहेत आणि तुम्हाला कल्याण लोकसभा होती, ती कल्याण लोकसभा सुद्धा तुम्ही 2014 आणि 2019 मध्ये तुम्ही तिथे हरलेला आहात. म्हणजे इथे काय आम्हीच हरलो असं नाही, हरले तुम्ही पण आहात. त्याच्यामुळे ही पारंपरिक जी जागा काँग्रेस पक्षाची आहे ही पारंपरिक जागा काँग्रेस पक्षालाच मिळावी या दृष्टीने आम्ही इथे आज सर्वजण पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष, कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष, मी स्वतः भिवंडी शहर जिल्ह्याचे अध्यक्ष असे सर्व ठाण्यातील जे काही आमचे या जिल्ह्यातील 2 लोकसभा मतदारसंघातील पालघर लोकसभा आणि भिवंडी लोकसभा मतदार जो आहे त्या अंतर्गत जे काही जिल्हाध्यक्ष आहेत, जे तालुका अध्यक्ष आहेत, जे महिला अध्यक्ष आहेत, जे नगरसेवक आहेत, ते सर्व आज आम्ही इथे एकत्र बसलेलो आहोत आणि ही पारंपरिक जागा जी आहे ही काँग्रेस पक्षाला सुटावी ही आम्ही आमच्या नेत्यांकडून आम्ही आग्रहाची विनंती करतो. ही जर जागा जर गेली तर ही कायमची जागा आपण काँग्रेस पक्ष गमवून जाऊ. कारण जो कोणी नेता जर आपल्याकडनं ही जर जागा मागत असेल तर त्या नेत्याला पण आपण कुठेतरी विधानसभेची जागा दिली आणि विधानसभेची जागा दिली म्हणजे ती आपल्या हातून गेली आणि कमीत कमी त्या नेत्यांनी तरी विचार केला पाहिजे की आपण ज्या वेळेला विधानसभेची आपण काँग्रेस पक्षाची जेव्हा काँग्रेस पक्षाच्या हातून जेव्हा आपण राष्ट्रवादीला जी जागा घेतली आणि तिथे आपण निवडून आलो ती शेवटी जागा आमच्या हातून गेली ना. आज ही पण जर भिवंडीची जर जागा जर तुम्ही अशीच जर तुम्ही घेत असाल तर मग एकदा गेली म्हणजे गेली. त्याच्यामुळं माझी वैयक्तिक विनंती आहे की ही जागा काँग्रेस पक्षाने लढवावी आणि काँग्रेस पक्षच लढवेल एवढा मला आत्मविश्वास आहे. आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधिमंडळ पक्ष नेते माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात ह्यांना आम्ही निवेदनही दिलेले आहे की ही कुठल्याही क्षणी काँग्रेसकडून जागा बाहेर जाता कामा नाही. ही भिवंडी पारंपरिक जागा आहे. या जागेवर काँग्रेस आमच्या आदरणीय राहुलजी गांधी यांचा 6 मार्च 2014 मध्ये मी स्वतः सभा घेतली होती. त्या सभेमध्ये राहुलजींवर केसही झालेली आहे आणि त्या केस संदर्भात राहुलजी या भिवंडी कोर्टात येत आहे आणि आम्हाला या 2014चा बदला म्हणून या भिवंडी लोकसभेवर 2024 मध्ये आम्हाला घ्यायची आहे.
म्हणून माझी कळकळीची विनंती आहे माझ्या सर्व नेत्यांना की ही जी जागा आहे काँग्रेस पक्षालाच मिळावी, हे माझा वैयक्तिक. आता माननीय इथे जमलेले भिवंडी लोकसभा आणि पालघर लोकसभातील सर्व ब्लॉक अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, सर्वांचं इथं स्वागत करतो. मुळात इंडिया आघाडी जी झाली आहे त्याच्यामागे एकच उद्दिष्ट आहे की या देशातून भाजपचं जे सरकार आहे गेल्या 10 वर्षापासून, आणि जो या 10 वर्षात जे चुकीचे निर्णय घेतले, जे चुकीचे धोरण त्यांनी राबवले, त्याच्यामुळे हा देश कुठेतरी विकायला निघालाय काही काय भाजप पक्ष, आणि त्यांना सत्तेमधून दूर खेचण्यासाठी ही इंडिया आघाडी झालेली आहे. लोक महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये 20% पक्ष बघतात, 80% उमेदवार बघतात. विधानसभामध्ये 50% पक्ष बघतात, 50% उमेदवार बघतात. पण लोकसभेमध्ये 80% पक्ष बघतात आणि 20% उमेदवार बघतात. असं असताना जर भिवंडी लोकसभेमध्ये 20 लाखच्या आसपास मतदार आहेत, आज त्यांचं जी कोणी मागणी करत आहे आमच्यापर्यंत अधिकृत आली नाही, पण आमची माननीय प्रदेश अध्यक्ष असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील किंवा नानाभाऊ पटोळे असतील, यांना आम्ही यापूर्वी पण वारंवार मागणी केली आहे की कोकण या पट्ट्यात मुळात काँग्रेस संघटना म्हणून तशी वीकच आहे, म्हणजे आमदार नाहीत, खासदार नाहीत. आणि जर ह्या रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, पालघर असेल, कल्याण असेल, भिवंडी असेल, या सर्वच जिल्ह्यामध्ये जर एकही सीट काँग्रेसला मिळाली नाही तर कोकणातून काँग्रेस हद्दपार होईल आणि ती कायमची होईल. आणि ह्याचा फटका येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या विधानसभा असतील किंवा महानगरपालिका असतील किंवा नगरपालिका असतील, सर्व निवडणूक याचा फटका काँग्रेस पक्षाला संपूर्ण कोकणामध्ये पडेल. आणि त्यामुळे आमची सर्व जिल्हाध्यक्षांची विनंती आहे की हा पारंपरिक लोकसभा जो भिवंडी लोकसभा आहे हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. इथे जे वोटर आहेत यांच्या वोटर प्रत्येकाच्या घराघरात पंजा ही निशाणी पोचलेली आहे. आता जे पक्ष मागणी करतायत त्यांना स्वतःचं चिन्ह ते गमवून बसलेले आहेत आणि त्यांचं चिन्ह अजून त्यांच्या कार्यकर्त्यापर्यंत पोचलं नाही तर 20 लाख लोकांपर्यंत ते कधी पोचणार. आणि हे इलेक्शन या देशामध्ये प्रमुख पक्ष काँग्रेस आणि भाजप आहे. त्याच्यामुळे जर भाजपला सत्तेतून रोखायचं असेल, जर भाजपला सत्तेतून खाली खेचायचं असेल तर समान जे सीट वाटप आहे, जिथे ज्या पक्षाची ताकद आहे त्या पक्षालाच ती जागा सोडली पाहिजे. जर मागचा विचार जर तुम्ही केला तर तुम्ही मागे ज्या जागा लढल्या होत्या त्यात तुमचे 4च खासदार आले होते, तुम्ही अनेक सीट पडल्या होत्या ना. आता तर तुमच्यापासून पक्षही हिरावून घेतलेला आहे भाजपनी. त्याच्यामुळे जी मागणी ते करत आहे ती चुकीची मागणी आहे. आज जवळपास 9 ते 10 लोकसभा निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार इथून जिंकून गेलेले आहेत. 10 वर्षापूर्वी जी लाट आली होती त्या लाटेमध्ये आत्ताचे खासदार निवडून आले, पण आता परिस्थिती पुलाखालून परत पाणी गेलेलं आहे. या देशाची परिस्थिती खूप बिकट आहे आणि सर्वसामान्यांमध्ये जो रोष आहे, ज्यांचा विश्वास जो राहुल गांधींवर आहे या पदयात्रेमुळे, तुम्ही भिवंडीत बघितलं असेल किंवा ज्यावेळेस महाराष्ट्रात त्यांनी न्याय पदयात्रा सुरू केली त्याला जो रिस्पॉन्स बघितला असेल तर लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि यावेळेस जर चुकीचे उमेदवार दिले गेले तर पुन्हा एकदा भाजपला संधी मिळेल. त्यामुळे आमची पक्ष संघटनेला, वरिष्ठांना, आमच्या सगळ्यांची विनंती आहे की कोकणामधून काँग्रेस हद्दपार करायची नसेल तर ही सीट काँग्रेसलाच राहिली पाहिजे आणि ती काँग्रेसचा तो हक्क आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आम्ही आज ठरावी केलेला आहे, जर कुठला एखादा निर्णय चुकीचा झाला तर आम्ही सर्व बसून त्याच्या विरोधात काय करायचं हा निर्णय आम्ही सर्व पदाधिकारी, आम्ही लोकल लोक आम्ही घेऊ. कारण इकडची परिस्थिती जर वरिष्ठांना माहीत नसेल तर मग आम्हाला त्यांना जाग आणावीच लागेल. त्याच्यामुळे हा सीट ही संपूर्ण हा आमचा अधिकार आहे, हा आमचा हक्क आहे, तो आम्ही सोडणार नाही. धन्यवाद. नंतर परिषदेमध्ये उपस्थित असलेले भिवंडी शहरचे अध्यक्ष, भिवंडी ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद चोरगे, कल्याणचे अध्यक्ष सचिनजी पोटे, माजी खासदार सुरेशजी टावरे, प्रदेशचे सचिव मणिजी गणोरे, उपस्थित सर्व तालुका अध्यक्ष आणि फ्रंटलचे सर्व पदाधिकारी. आज जी पत्रकार परिषद आम्हाला घ्यायला लागली, ते पत्रकार परिषदेमध्ये जर बघितलं तर वारंवार टी व्हीच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या येत असतात आणि कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संदेश जातो आणि हा कुठेतरी थांबवावा यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद ही घेत आहे. आज जर बघितलं तर देशामध्ये ज्या परिस्थिती चालू आहे, राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने चालू आहे. आमची भिवंडी हा पारंपरिक आमचा मतदारसंघ आहे. मागच्या वेळेस महाविकास आघाडी असताना किंवा आघाडी असताना इथे भिवंडी ही सीट काँग्रेसकडे होती, पालघर ही सीट काँग्रेसकडे होती आणि आमच्या मित्रपक्षांकडे कल्याण आणि ठाणे या 2 सीट होत्या.
आघाडी करायची झाली तर सर्वात कमी मतदान कमी वोटिंगमध्ये ज्या खासदारकीच्या सीट गेल्या त्या मागच्या वेळेस टावरे साहेब होते, ते काँग्रेसच्या सर्वात कमी मतामध्ये गेलेली सीट, त्याच्यात 3 नंबरमध्ये भिवंडी लोकसभा येते. आज तुम्ही बघतोय का आघाडी करत असताना ज्या निवडून येतो त्या सीट आपल्याकडे असायला पाहिजेत. म्हणजे आम्ही विजयाच्या जवळ असताना कुठेतरी मित्रपक्षांची त्याला मदत होऊन आणि ही सीट 100% निवडून येणार आहे, अशी सीट काँग्रेसची पारंपरिक सीट इथल्या लोकांना कधीच सोडायची नाही, अशा पद्धतीने हे असतं. परंतु प्रसारमाध्यमातून वेगवेगळ्या बातम्या येतात आणि लोकांमध्ये अशा पद्धतीने संभ्रम निर्माण होऊ नये आणि आमचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या माध्यमातून ही लोकांची जी जनभावना आहे ती वरिष्ठांपर्यंत पोहोचावी आणि यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही घेतोय. कारण तुम्ही जर बघितलं तर कोकणामध्ये ज्या 7 सीट आहेत त्या 7 सीटपैकी एकही सीट काँग्रेसला आज मिळत नाही. पारंपरिक ज्या आम्ही लढत होतो ती सिंधुदुर्गची सीट आम्हाला नाही आहे, पारंपरिक आम्ही लढतोय भिवंडीची सीट आम्हाला नाही आहे, पारंपरिक लढतोय पालघरची जी सीट आम्हाला नाही आणि मुंबईमध्येही तशाच पद्धतीने आहे. परंतु संपूर्ण कोकणामध्ये काँग्रेसची 1 नंबरला जी सीट आहे ती भिवंडी सीट आहे आणि सर्वात एवढ्या लाटेमध्ये पण सर्वात कमी मताने पडलेली सीट भिवंडी आहे. आणि थोडासा टेकू लावल्यानंतर आज ही सीट आज तुम्ही जर राहुलजींची न्याययात्रा येऊन गेल्यानंतर इथली परिस्थिती ही 10 वर्षात प्रचंड बदललेली आहे. लोकांमध्ये जो संभ्रम होता तो आजची परिस्थिती आहे की 101% ही भिवंडीची सीट काँग्रेसच्या हाताच्या पंजावर निवडून येणार अशी परिस्थिती असताना आमच्या लोकांमध्ये एक वेगळा संदेश दिला जातो. तो संदेश लोकांमध्ये वरिष्ठांच्या माध्यमातून आज आमचा कुठलाही वरिष्ठ पदाधिकारी बोलायला तयार नाही आहे का आम्ही ही सीट सोडली, परंतु लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण केला जातो आणि अशा पद्धतीने जोपर्यंत ही सीट आम्हाला मिळत नाही आहे तोपर्यंत आम्ही आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून आमच्या वरिष्ठांनीही सांगितलं आहे का सांगलीची सीट आणि भिवंडीची सीट ही कुठल्याही परिस्थितीत सोडली जाणार नाही. परंतु ग्राउंडवर गेल्यानंतर काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संदेश आहे किंवा टी व्हीवर बघितल्यानंतर हे नेहमी लोकांना संभ्रमित करण्याचं काम केलं जात आहे. तर पत्रकारांशीही आपण बोललं पाहिजे की अशा चुकीच्या बातम्या सातत्याने फैलवल्या नाही गेल्या पाहिजेत आणि जी गोष्ट आहे का ही सीट कुठल्याही परिस्थितीत कोकणातली एकमेव सीट आहे आणि ती 100% निवडून येणार आहे, अशी सीट काँग्रेसचे इथले पदाधिकारी इथले कार्यकर्ते कुठल्याही परिस्थितीत सोडायला तयार नाही आणि ती सुटली गेली पाहिजे नाही, अशा पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आणि हे मांडण्यासाठी आज आम्ही सर्व पदाधिकारी काँग्रेसच्या ह्या भागातले ठाणा आणि पालघर जिल्ह्यातले 4ही जिल्हाध्यक्ष इथे उपस्थित आहेत आणि प्रत्येकाची तीच मानसिकता आहे. प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याची झोपडीतला असू दे, शहरातला असू दे, गावखेड्यावरचा असू दे, त्या पद्धतीने ह्या 2-4 वर्षामध्ये कामाला लागलेल्या आहेत आणि तशा पद्धतीने आज ही सीट 100 नाही 101% निवडून येणार आहे, अशी सीट आम्हाला सोडायची नाही अशी कार्यकर्त्यांची भावना आहे आणि ती व्यक्त करण्यासाठी आजची पत्रकार परिषद. तदनंतर परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी स्वागत करतो आणि आज इथे जमलेले सर्व जिल्हा अध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष, सर्व फ्रंटियलचे अध्यक्ष आणि सर्व आमचे प्रदेशचे सचिव, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, खूप खेदाने बोलावं लागतं तर 2009 पासून ही लोकसभा आपण लढत आलो. त्याच्यापूर्वी आपण लढत होतो, परंतु त्यावेळेला कल्याण आणि मुरबाड हा भाग नव्हता, त्याचप्रमाणे शहापूरचाही अर्धा भाग याच्यामध्ये येत नव्हता. परंतु भिवंडी ही प्रत्येक वेळेला इथे या लोकसभेमध्ये असायची. 2009ला जेव्हा ही काँग्रेस लढली, मी निवडून आलो, परंतु काही कारणा ती गोष्ट पटत नाही म्हणून 2014ला माझं तिकीट कट केलं. परंतु मी पक्ष सोडला नाही म्हणून मला माझ्या पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवून 2019ला पुन्हा मला तिकीट दिलं. परंतु 2019ला माझं 22 मार्चला रात्री 10 वाजता माझं तिकीट घोषित झालं होतं आणि मी दिल्लीवरनं इथे आलो आहे. सर्वांनी स्वागत केलं आणि आम्ही कामाला लागलो. परंतु पुन्हा मध्ये कोणतरी टपकतोच, तो त्यावेळेलाही टपकला आणि पुन्हा डिस्प्यूटमध्ये टाकले आणि माझे 20 दिवस फुकट घालवले. 9 तारखेला शेवटचा दिवस होता, 9 एप्रिल फॉर्म भरण्याचा. त्या दिवशी मला 2 तास अगोदर AB फॉर्म दिला. म्हणजे माझे जवळजवळ 20 दिवस त्यावेळेला फुकट घालवले आणि मला फक्त 20च दिवस मला लोकांशी संपर्क साधण्याचा मला वेळ मिळाला, प्रचार करण्याची
वेळ मिळाला आणि त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या सर्वात कमी ज्या सीट हारलो त्यामध्ये भिवंडी होती 3 नंबरला. आणि ही हारल्यानंतरही जर आमचा पक्ष किंवा इतर पक्ष कोणी मागत असेल तर हे चुकीचं धोरण आहे. दुसरं कोणाला देऊ नये. कारण जो पक्षाला देतात आता NCPला असं चालले देण्याचं, त्यांचं खरं म्हणजे भिवंडी लोकसभेमध्ये काही उरलं नाही. जे त्यांचे कार्यकर्ते उरलेले आहेत ते मी दाव्याने सांगतोय, 2014 आणि 2019 मी जवळनं ही निवडणूक बघितलेली आहे. त्यामध्ये जे NCPचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे आणि नेते हे 50%च्या वर कपिल पाटीलला ॲडजस्ट होतात. ते ना NCPच्या नेत्यांचं ऐकत, ना कोणाचं ऐकत नाही, ना काँग्रेसच्या उमेदवाराचं ते काम करत नाही. हे मी दाव्याने सांगू शकतो. आणि जर आता त्यांना सीट दिली तर मला नाही वाटत की ही सीट निवडून येणार. ही सीट फक्त आणि फक्त काँग्रेसच्या निशाणीवरतीच ही सीट निवडून येऊ शकते आणि ते पण काँग्रेसचाच उमेदवार पाहाल, इतर कुठला उमेदवार इथे चालणार नाही. हे असं मला तरी माझ्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या सांगण्याने मला असं वाटतोय. म्हणून कारण प्रत्येकजण जो कोणी असतो कार्यकर्ता त्याचेही स्वप्न असतात आणि ज्या वेळेला तो स्वप्न पूर्ण होण्याची वेळ येतो आणि तिथे मध्ये कोण टपकतो तर ते कोणी सहन करत नाही. म्हणून मी माझ्या पक्षाच्या आणि जे मागतात NCPवाले त्यांच्याही नेत्यांना मी विनंती करतो की ही पारंपरिक सीट भिवंडी ही काँग्रेसची आहे, ही काँग्रेसकडेच राहू द्या अशी मी त्याला विनंती करेन. धन्यवाद. तदनंतर एकत्र बैठकीची आणि प्रेस कॉन्फरन्सची जी वेळ आमच्यावर आलेली आहे ती अतिशय गंभीर बाब अशी आहे की गेल्या 35 ते 40 वर्ष माझ्यासारखा एखादा निष्ठावंत कार्यकर्ता पक्षाचं निष्ठेने काम करतो. मधल्या काळामध्ये जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा बरीचशी लोक जी काँग्रेस पक्षाच्या जीवावरती मोठी झाली त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये ते सामील झाले. परंतु इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा निष्ठेने काँग्रेसचं काम करतोय आणि आज आमच्या घरातलं आमचं घर हिरकावून घेण्याचं जे काम करत आहे त्यांना मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो का ही काँग्रेसची पारंपरिक जागा आहे, काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात मतदार आहे, ही जागा आम्ही कदापिही सोडणार नाही अशी मी कळकळीची विनंती आमच्या श्रेष्ठींना करतोय. कारण आज जिल्हाध्यक्ष 4 जिल्हाध्यक्ष आम्ही इथे एकत्र जमलोय. आमचे वरिष्ठ नेते सन्माननीय माजी खासदार सुरेशजी टावरे साहेब इथे आहेत. इथे आमचे सर्व इच्छुक उमेदवार इथे बसलेले आहेत. इथे आमचे ब्लॉक अध्यक्ष आहेत, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व जिल्हाध्यक्ष आहेत. असं असताना आमची जागा ही कोकणामध्ये 2 जागा आम्ही मागच्या वेळेस लढलो. एक पालघरची जागा आज महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उभाटाला सोडलेली आहे आणि ही जर जागा तुम्ही आमच्याकडनं हिरकावून घेत असाल तर आम्हाला असं वाटते का कुठेतरी कोकणामध्ये काँग्रेस संपवण्याचा हा कटकारस्थान रचत आहात का. जर ही सीट आमची 100% पॉझिटिव्ह सीट आहे, जी निवडून येणारी जागा आहे, या जागेवरती तुम्हाला दावा करण्याचा अधिकार कोणी दिला. आमच्या श्रेष्ठींना आमची विनंती राहणार आहे का मागच्या निवडणुकीमध्ये जसं सुरेश टावरेंना तिकीट दिलं, सुरेश टावरे साहेबांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला, काँग्रेसचा कार्यकर्ता एक पाऊल मागे राहून टावरे साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांची ताकद होती, त्या ठिकाणी काँग्रेसला मतदान का कमी पडलं. आणि आज तुम्ही मित्रपक्ष आमची जागा आमच्याकडनं मागतायत, हे काही योग्य नाही. मी एवढीच आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करणार आहे श्रेष्ठींना का कुठल्याही परिस्थितीमध्ये 2024ला भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार हा काँग्रेस पक्षाचा असावा, काँग्रेसची निशाणी असावी, जेणेकरून हा 24ची 100% निवडणूक आम्ही निवडून देऊ. आमचा एक खासदार इथून दिल्लीला पाठवू, एवढंच आम्ही या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो.